धम्मपदाची 6वी गाथा म्हणजे तिसरी जोडी. यमकोगोतली 6वी गाथा म्हणजे तिसरी जोडी, कारण यमक म्हणजे जोडी, पेअर. दोन दोन गाथांचा एक एक तो समूह आहे. 6वी गाथा लगेच वाचतो आणि पुढे आपण सुरू करू त्याचं निरूपण, विश्लेषण. परेचन विजानन्ति मयमेथयमामसे, ये च तत्थ विजानन्ति ततो सम्मन्ति मेधगा. इतर लोक म्हणजे अज्ञानी लोक, इतर लोकांना हे समजत नाही, ते जाणत नाही की आपण इथून म्हणजे या जगातून जाणार आहोत, म्हणजे मृत्यू मृत्यू येणार आहे. जे हे जाणतात त्यांचं वैर शांत होतं. फार सोपी गाथा आहे समजायला, परंतु प्रॅक्टिस मध्ये फार कठीण आहे. आता गाथा वाचल्याबरोबरच आणि ऐकल्याबरोबर एक गोष्ट लक्षात आली असेल की हा पहिल्या म्हणजे 5व्या गाथेचा जो वैरभावाशी संबंधित आहे. वैराने वैर कधी शांत वैराने वैर कधी शांत होत नाही. नाही वेरेन वेरानी संबंधित कुदाचन. वैराने वैर कधी शांत होत नाही, ते अवैराने शांत होते. हा सनातन धर्म आहे, सनातन धम्म आहे. एस धम्मो सनातनो. याचा अर्थ हा म्हणजे वैराने वैर शांत होत नाही, ते कसं शांत होईल त्याच्यावरचा एक उपाय ह्या गाथेत सांगितलेला आहे की आपण जाणत नाही, काही लोक हे जाणत नाहीत की आपण या जगातून नाही जाणार आहोत, म्हणजे मृत्यू येणार आहे. जे जाणतात त्यांचं वैर शांत. आणि ही पण फार गंभीर गाथा आहे. आणि हा एक उपाय आहे. आपल्या मनातला वैरभावाचा, शत्रुत्वाचा, नकारात्मकतेचा, हिंस्र भावनेचा जो काटा, जो बाण आपल्या मनात रुतलेला असतो, तो रुतलेला बाण कसा निघेल, तो काय हाताने काढण्याची गोष्ट नाही. तर तो घाव, बाण जरी काढला तर तो घाव कसा बरा होईल, तर तो शत्रुत्वाचा घाव, वैरभावाचा, कारण ती भावना आहे, तो घाव भरण्याचं काम ही समज करते. समज, अंडरस्टँडिंग, ही दृष्टी करते. ही ही अंडरस्टँडिंग आपल्या मनावरचा घाव किंवा सगळेच घाव, कोणताही असो घाव, पण हा विशिष्ट जो वैरभाव भावाचा जो घाव आहे याच्याविषयी आपण चर्चा करतोय सध्या. तर हा वैरभावाचा घाव जो आहे हा भरून काढण्याचं काम किंवा त्यातून त्या वैर भावनेतून मुक्त होण्याचं काम ही समज करते, ही अंडरस्टँडिंग करते. विशिष्ट अंडरस्टँडिंग कोणती, आपण या जगातून जाणार आहोत, म्हणजे मृत्यू येणार आहे. आणि असंही म्हटलेलं आहे की ज्याला मृत्यू समजतो त्याला जीवन समजतं. ज्याला मृत्यूचं भान असतं म्हणजे सती असते. मरणानुसती असा एक साधनेचा एक प्रकार आहे. सती म्हणजे एकच गोष्ट नाही. सती म्हणजे आपण काया वेदना चित्त मनोधम्म म्हणजे 4 सतीपट्टान म्हणजे सती, असा असा जरी अर्थ असला तरी ह्या 4 मध्ये अनेक उपविभाग आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट ही मरणानुसती आहे, की जे आहे ते नसतं, जे दिसतं ते नंतर नसतं, जे आहे ते नाही मध्ये जमा होतं. म्हणजे
याला आपण अनित्यता पण म्हणतो. आणि अनित्यता जरी लक्षात आली तरी कधी कधी दुःखमुक्ती, दुःखातून बाहेर पडणं, या यातनांमधून बाहेर पडणं, या घावातून बाहेर पडणं हे कठीण जातं. त्याचं मुख्य कारण आहे की अनित्यता समजली, पण मला समजली तर जो मी आहे, तो मी हा खरा प्रॉब्लेम आहे. काल आपण पाहिलं, मला मारलं, मला शिव्या दिल्या, मारलं, जिंकलं, हरवलं. ह्याच्यामध्ये मला मारलं, मला जिंकलं, मला हरवलं, मला माझं हिरावून घेतलं, तो मी आहे. हा मी खरा प्रॉब्लेम आहे. तसं कधी कधी आपल्याला बऱ्याच बऱ्याच लोकांना आजकाल अनित्यता हा फार प्रसिद्ध शब्द झालेला आहे. अं, मयंका गुरुजींची विपස්සना करणाऱ्या लोकांमध्ये हा शब्द फार प्रचलित आहे. इतरत्र पण आहे. बुद्ध धम्माची जी मुख्य शिकवण आहे ती तीन गाथाची आहे. ती अनित्य, अनात्म, दुःख हे जाणण्याची मुख्य शिकवण आहे. तर सेंट्रल पॉइंट एक आहे शिकवणीतला, धम्मातला. हे समजलं का मग समजला धम्म, समजला की प्रत्येक गोष्ट अनित्य, प्रत्येक संस्कार अनित्य आहे. प्रत्येक गोष्ट नाही, प्रत्येक संस्कार अनित्य आहे. म्हणजे आपलं जीवन अनित्य आहे. म्हणजे त्यातला एक भाग हा मृत्यू आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण. जन्म होणं, जन्म झाला की लगेच वाढायला वाढ वाढ सुरुवात होते. जन्म झाल्यावरच नाही, धारणा होण्याच्या आधीच गर्भधारणेमध्येच वाढीला सुरुवात होते. आणि जन्मानंतर ती वाढ आपल्याला बाहेर स्पष्ट दिसते. म्हणजे दिसतं, म्हणजे मूल जन्माला आलं की ते वाढतं. म्हणजे आपल्याला पण त्याच्यात बघायचं आहे. आपण जन्म झालं झालं का ते मूल वाढतं. ते 1 दिवसाचं होतं, 2 दिवसाचं होतं, महिन्याचं होतं, वर्षाचं होतं, 2 वर्ष, 5 वर्ष. मूल म्हणून ते असं पुढे राहतं. नंतर 16-17 पर्यंत ते त्याचा मुलगा तरुण होतो किंवा तरुणी होते. आणि नंतर ती तरुणी मोठी होतो. ती 40च्या पुढे वार्धक्यामध्ये पदार्पण करते. म्हणजे म्हातारपणाकडे ती व्यक्ती जाते. मुलगा असो, मुलगी असो, माणूस असो, स्त्री असो, पुरुष असो, स्त्री असो, ती वार्धक्याकडे जाते. आणि वार्धक्य येता येता काही काही व्याधी पण होतात. काही व्याधी, काही आजार पण होतात. ज्याला ज्याला व्याधी असा शब्द. जन्म, नंतर जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे आजार, काही ना काही आजार होणं. म्हणजे जसजसं वय वाढत जातं तसतसे वेगवेगळे, कधी कधी वेगळे आजार पण त्याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला येतात. आणि वार्धक्यामध्ये तर अनेक अनेक गोष्टी. म्हणजे तो वार्धक्य म्हणजे एक निम्मार्ध आजारपणच असतं. कारण म्हातारपणामध्ये, वार्धक्यामध्ये काही डोळे क्षीण होतात, ऐकायला नीट येत नाही, आठवणीत राहत नाही, शरीरामध्ये शक्ती उरत नाही, पचनक्रिया बिघडते. आणि त्याचबरोबर काही आजार जर असतील, आजकाल जे आजार असतात ते बीपी, शुगर सारखे सामान्य झाले ते आजकाल आजार. अनेक लोकांना शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, काही स्पॉन्डिलिसिस, काही मणक्यांचा त्रास आहे, निद्रानाशाचा त्रास आहे, सायकोलॉजिकल पातळीवर अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, चिंता आहे. म्हातारपणामध्ये हे पण एक आजारासारखे ते सोबत चाललेलं असतं. की आयुष्यभर आपण जे जगलेलो असतो, किंवा जे जे काही आपल्या बरोबर काय म्हणू आपण, निर्माण झालेला आहे, जे जे आपण संकलित केलेलं आहे, संचय केलेला आहे, तो धनसंचय असो, नाही तर माणसांचा संचय असो, नाही तर कुटुंबाचा विस्तार असो, किंवा जे जे
वय वाढतं म्हणजे सगळं वाढत वाढतच जातं. आपलं सगळं संसार त्याला म्हटलेला आहे, प्रपंच. तर दोन प्रपंच आहेत. एक बाहेरचा प्रपंच म्हणजे आपल्या वस्तू, आपलं घर, आपल्या वस्तू, आणि घराबाहेरच्या पण वस्तू, जसे काही गाड्या असतील किंवा आणखीन काय असेल, आणखीन काय प्रॉपर्टी असतील, हे सगळं वाढत वाढतच गेलेलं असतंय. आणि मानसिक पातळीवर तणाव पण वाढत वाढत जातो. तो आजारासारखाच आहे तो एक प्रकारे. तो तणाव पण वाढत वाढत जातो. या सगळ्यांच्या यातना असतात, दुःख असतं, भय असतं. परत परत आता हे त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मारले, माझं हिरावून घेतलं, मला जिंकलं, हिरावलं, असं काही घडलं असेल आधी, वार्धक्याच्या आधी, म्हातारपणाच्या आधी, तरुणपणामध्ये, अगदी बालपणामध्ये सुद्धा जर असं काही घडलेलं असेल तर त्याची घोकंपट्टी सुद्धा मनात चाललेली असते. त्याचे विचार उपनयंती म्हटलेलं आहे ना. उपनयंती म्हणजे परत 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 तेच तेच मनात येणं. तर ही जर गोष्ट आपल्याला म्हातारपणाच्या आधीच जर ती प्रॅक्टिस नसेल पाहण्याची, आणि ते कमी करण्याची प्रॅक्टिस जर आपली नसेल आधीच योग्य वेळी, तर म्हातारपणात तो त्रास जास्त होतो. आणि मग त्याच्यातून वेगवेगळे आजार पण उद्भवतात. हेच हेच कारण आहे, आजाराचं एक कारण आहे. कारण अनेक गोष्टींची आसक्ती असते, अनेक विषय असतात. अगदी पुरुष असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती, यांच्या विषयीच्या चिंता असतात. काही पत्नी असेल तर गेलेली असेल तर गेल्याचं दुःख, जिवंत असेल तर म्हातारपणामध्ये ते वार्धक्याचं दुःख, मुलं बाळ असतील तर मुलांचे प्रश्न, मुलांच्या मुलांचे प्रश्न. आणि मगाशी म्हटलं हे आजूबाजूचा आपला प्रपंच जो असतो, दोन प्रकारचा प्रपंच. एक प्रपंच बाहेरचा असतो, दुसरा प्रपंच आपली थिंकिंग असते. म्हणजे मनोविज्ञानाला, मनातल्या विचारांना पण प्रपंच म्हटलेला आहे. खरं म्हणजे बाहेर काहीच नसतं, प्रपंच आतच आहे. कारण हे जे सगळे विचार जे चाललेले आहेत, पत्नी किंवा पती किंवा मुलं किंवा मुलांची मुलं किंवा आजूबाजूच्या वस्तू, आपलं घर, घरातल्या वस्तू, बाहेरची प्रॉपर्टी, काय असेल ते, धन असेल, डिपॉझिट असेल तरी चिंता, डिपॉझिट बँकेत, बँकेत डिपॉझिट असेल तरी चिंता, नसेल तरी चिंता. तर हे जे काही चिंता, चिंता जो आहे तो मानसिक प्रपंचाचा परिणाम आहे. मनो मनो मनातले विचार, विचार प्रक्रिया, आणि याच्यामध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात. हे सगळं सगळं यातनांचं जे आहे, तर ते हे म्हातारपणात जास्त असतं. म्हणून म्हातारपण हे निम्मा अर्ध बऱ्याच लोकांसाठी आजारपणच असतं. आणि शेवटी मृत्यू आहे. तर मृत्यू हा अटळ आहे प्रत्येकाला. ही गाथा असे असं म्हणते, परेचन विजानंती. परे म्हणजे इतर, इतर लोक, म्हणजे जे जे जाणत नाहीत असे इतर लोक, अन्य लोक. इतर लोक हे जाणत नाहीत की आपण मयमेत्थ, म्हणजे आपण मयमेत्थ म्हणजे इथे आपण यमामसे. आता हा यम शब्द जो आहे हा मृत्यूशी संबंधित आहे. काहींनी त्याला यम, वर वर पाहतात यम, परंतु यम म्हणजे मृत्यू जो आहे तो इथंच आहे, या अस्तित्वाचा आहे. प्रत्येक अस्तित्वाचा आहे, प्रत्येक गोष्टीला मृत्यू आहे, अंत आहे. म्हणजे प्रत्येक जिवंत गोष्टीत यम आहे. किंवा मृत गोष्टी ज्या दिसतात, ज्या निर्जीव वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये पण परिवर्तन हे आहे. कोणती जिवंत गोष्ट जी असते म्हणजे प्राणी, वनस्पती, म्हणजे मनुष्य आणि इतर प्राणी आणि वनस्पती, ह्या जैविक गोष्टी ज्या असतात, जीव धारण केलेल्या, त्यांच्यामधलं परिवर्तन दिसतं. परंतु ज्या गोष्टी निर्जीव आहेत,
त्यांच्यामध्ये पण परिवर्तन चाललेलं असतं सातत्यानं. अगदी आपण पाहतो की एखादा समजा लोखंडाचा तुकडा, खेळा असेल किंवा गज असेल, आपण असा ठेवलेला आहे. काहीतरी मध्ये आवाज येतोय तुमच्या तिथे, काहीतरी असं ध्वनी, कसला आवाज येतो? काहीतरी नाद असा येतो. आवाज थोडा बंद झालाय का? एक मिनिट, मला बंद झाला की सांगा. आवाज बंद झाला की सांगा. की चालूच आहे? पंख्याचा येतात. हा, आता कमी झाला का? बोलताना मध्येच येतो तो. बोलताना मध्ये येतो. हम्म. अच्छा, बरं, परत आला की सांगा मला, लगेच सांगा, आला की लगेच सांगा. तर ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा परिवर्तन होतं. जसं आपण एखादा खिळा किंवा लोखंडाचा गज असेल, तर जर आपण असा ठेवला, जो गंजलेला नाही, तो असा ठेवला, तर काही दिवसानंतर त्याला गंज लागलेला असतो. काही दिवसानंतर त्याला गंज लागलेला असतो, म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम. म्हणजे कुठलीही गोष्ट आहे तशीच राहते असं नाही, म्हणजे जरी ती निर्जीव असली आणि पडून असली तरी. आणि जिवंत अं, जिवंत प्राणी, मनुष्य आणि प्राणी आणि वनस्पती ह्या पण जिवंत आहेत, त्यांच्यामध्ये पण वाढ आहे, म्हणजे जिवंत आहे. तर यांच्यातलं परिवर्तन दिसून येतं, पण मृत गोष्टीतलं, जे निर्जीव वस्तूतलं, ते परिवर्तन दिसून येत नाही. तर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्याला अनित्य म्हटलेलं आहे. आणि दुसरं एक जे आहे ते की मी माझं, हे सगळं जे आपल्याला जाणवतं दिसतं, हे मी माझं म्हणणं, हा आत्मभाव जो आहे, हा आत्मभाव जोपर्यंत, मी भाव जोपर्यंत आहे, की हे बदलणार नाही, हे ह्याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. आणि परिवर्तन होतं हे जरी समजलं, तरी मला समजलं, हा पण अहंकार असतो, हा पण मी असतो. तर याच्या विरुद्ध अनात्मबोध असं म्हटलेलं आहे, की मी आणि माझं असं पर्सनल कोणतीच गोष्ट नाही, व्यक्तिगत अशी कोणतीच गोष्ट नाही. जसं आपण ठरवून जन्म घेत नाही, मी जन्म घेतला असं आपण म्हणतो, किंवा माझा जन्म झाला असं आपण म्हणतो, आणि मी भोवती आपण सगळंच, मग नावा गावापासून या प्रॉपर्टी प्रपंचापर्यंत जो बाहेरचा जो आहे, बाहेरचा प्रपंच हा सगळा आपल्या मनात असतो. तर तो नैसर्गिक आहे, तो आपण स्वतः आपण मुद्दाम प्रपंच डोक्यात ठेवत नाही. मनाचं ते चित्ताचं लक्षणच आहे, मनाचं विशेषतः मनाचं ते लक्षणच आहे की ते धरून ठेवतो. म्हणून, आणि धरून ठेवतो याचा पुरावा काय? आपल्या मेमरी मध्ये किती गोष्टी आहेत? असंख्य गोष्टी आहेत, करोडो गोष्टी आहेत, आणि त्या फक्त 10%च आपल्याला जाणवतात, 90% जाणवत नाही. तो एक परत मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जागृतीलाच फक्त काही 10%, 12% किंवा 8%, 9% गोष्टी आपल्याला जाणवतात आहे, याच ती गोष्ट आहे याचा याच भान असतं म्हणा, किंवा ती गोष्ट आहे असं वाटतं. परंतु ज्या ज्या गोष्टी जाणवत नाहीत, तो भाग 80-90%च्या पुढे आहे. त्याला अजागृत मन म्हटलेलं आहे. मानसशास्त्राच्या भाषेत आता सिगमंड फ्राईडने त्याला कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड म्हटलेलं आहे. कॉन्शियस मध्ये जे आहे ते जाणवतं, म्हणजे डोळ्यांना जे जाणवतं त्याचे आपण म्हणतो, हा हे कॉम्प्युटर आहे, हे आहे,
हे चित्र आहे, त्या स्क्रीनवर एवढे लोक आहेत, किंवा इकडे माझ्या ह्या वस्तू आहेत, तिकडे जे काय आहे पाठीमागे ही मूर्ती आहे, आता ती मला याच्यात दिसते, समोर दिसते स्क्रीनवर, बाबासाहेबांचा फोटो आहे, वर पुस्तक आहे, म्हणजे दिसतंय मला हा बाजूच्या मला गोष्टी दिसतात. परंतु ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या पण मेमरीमध्ये, आपल्या संस्कारामध्ये आहेत, आणि त्या बऱ्याचशा अज्ञात आहेत, त्या माहित नाहीत, ते केव्हाही डोकं वर काढतात. ज्याला आपण आठवण येणे म्हणतो, मेमरी म्हणतो, किंवा आपण झोपेत जरी असलो तरी त्याचं, त्या अजागृत मनाचं, अनकॉन्शियस माइंडचं काम. आवाज बंद झाला. हॅलो. हा, आता आला. हा, मला वाटतं याची पोझिशन व्यवस्थित पाहिजे, याची पोझिशन माईक आहे हा. तर अज्ञात गोष्टी खूप असतात ज्या जाणवत नाहीत, अनकॉन्शियस मनामधल्या, अजागृत मनातल्या, ज्याला सती नाही. आता हा इथं सतीचा, जागृतीचा मुद्दा लक्षात घेऊया, की ज्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत त्या खूप आहेत, खूप मोठ्या आहेत. जसं आपण मागे जातो आपल्या जीवनात, तसतशा अनेक गोष्टी विसरलेल्याच लक्षात येतात, विसरलेल्याच आहेत असं दिसतं. आणि निमित्तानं त्या गोष्टी डोक्यावर काढतात. निमित्तानं म्हणजे कसं, समजा एखादा अपघात आपण पाहिला, अपघात पाहिल्यानंतर समजा एक आठवण अशी येते, अरे असा अपघात माझा पण झाला होता, किंवा अमक्या अमक्याचा पण झाला होता, आणि तो असाच झाला होता, आणि अशी टक्कर लागली होती, आणि असाच तो पडला होता, किंवा दवाखान्यात असेल, त्याच्या डोक्याला मार लागला होता, काही म्हणजे निमित्तानं आपल्याला आपल्या गोष्टी आठवतात. दुसऱ्याची गाडी पाहिली तर आपल्याला आपल्या गाडीची आठवण येते. दुसरी एखादी अशी व्यक्ती पाहिली तर आपल्याला आपल्या कोणाची तरी आठवण येते, किंवा अशी व्यक्ती मी दुसरी पण पाहिलेली आहे, आणि त्याचा पेहराव असाच असायचा, तो अशीच समजा असेच कपडे घालायचा, अशी टोपी घालायचा, किंवा काय असेल ते. तर निमित्तानं बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवतात. जर निमित्तानं त्या गोष्टी आपल्याला आठवतात तर त्या आपल्यामध्ये आहेत, मेमरीच्या रूपात आहेत, ज्याला आपण संस्कार म्हणतो. तर संस्काराच्या रूपानं लाखो करोडो गोष्टी आपल्यामध्ये आहेत. तर जसं आपण मागे जातो, आपल्याला बालपणाच्या गोष्टी आपल्याला काही आठवतात, बऱ्याचशा आठवत नाही, कारण त्यावेळेला अजागृतीची अवस्था मोठी असते बालपणामध्ये. जन्मानंतर काही दिवस जी अज्ञानाची अवस्था असते, अबोध अवस्था असते, ती मोठी असते. आणि जेवढं आपण मागे अबोध अवस्थेकडे जातो, तितक्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या माहिती नसतात, आणि जरी माहिती असल्या तरी त्या आठवत नाहीत. असं मागचं जे जग आहे, अनकॉन्शियस माइंड मधलं, अजागृत मनातलं, जाणीव नसलेलं जग जे आहे, अजाण जग ज्याला म्हणतो, अजाण, अज्ञान, अविद्येतलं जे जग आहे, अविद्येतलं जग, ते फार मोठं आहे. आणि ते आपल्याला जरी जाणवत नसलं तरी ते जिवंत अस्तित्व आहे, त्याच्यात काहीतरी घडामोडी चाललेल्या आहेत, आणि त्या घडामोडी आपल्याला अशा त्या स्मरणातल्या गोष्टी आठवल्या की त्याच्यात काहीतरी आपल्याला जाणवतं, किंवा स्वप्नाच्या रूपाने जाणवतं. आणि मृत जगत मोठं आहे, आणि हे मृत जग जे आहे, म्हणजे मृत वाटणारं जग जे आहे, ते अंधारात आहे, अविद्येत आहे, आणि त्याच्यात जास्त दुःखाची कारणं दडलेली आहेत, अबोध अवस्थेमध्ये. त्याला अविद्या म्हटलेला आहे. आणि जे आपण जाणतो, जी विद्येचा जाणण्याचा जो भाग आहे, तो थोडासाच असतो, तो फार, त्याला अगदी 10-15% असतो. पण एवढं मोठं ओझं आपल्यामध्ये आहे ते खरं म्हणजे. आणि त्याच्यामुळे सगळ्या यातना, दुःख आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. त्या आपल्याला आता जे आपण अभ्यास करतो, किंवा
सती जागृतीचा जो आपण सती जागृतीची जी प्रॅक्टिस आपण करतो, साधना करतो, ती आता समजून घ्यायची एक एक करून, एक एक टप्पे त्यातले समजून घ्यायचे. त्यातलं आता एक जे पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, बऱ्याच लोकांकडे पोहोचलेलं आहे, सुद्धा अनापान सती सुद्धा हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक हे संशोधनासाठी ते उपयुक्त आहे. अनापान सती, आता अनापान सती म्हणजे फक्त श्वासाची सती असा त्याचा अर्थ नाही. अनापानच्या निमित्ताने आपण जे उतरतो कायेमध्ये, नैसर्गिक आन नैसर्गिक अपान जी काया करते, काया ही आतून आत श्वास घेते. म्हणून आपल्या पोटाची हालचाल, श्वासपटलाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल आणि शरीरानंतर शरीरातल्या जाणीवा म्हणजे वेदना, चित्त, मनोधम, ह्या ज्या घडामोडी आहेत, ह्या घडामोडींमध्ये हे मागचं जग दडलेलं आहे. जे जे आपल्याला जाणवत जातं त्याच्यामध्ये मागच्या गोष्टी जाणवतात. मागच्या म्हणजे या क्षणाच्या आधीच्या म्हणजे आता समजा काही एक 2 मिनिटापूर्वी, 3 मिनिटापूर्वी, 5 मिनिटापूर्वी इकडून सुनंदा किंवा अशोक मस्के म्हटले की आवाज येत नाही, आवाज खराब आहे, ते बोलून गेले. मी पण ते नीट करण्यासाठी काही प्रयत्न केले, परंतु ती गोष्ट आता 5 मिनिट झाले, 3 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, त्याला ती गोष्ट आता आठवते. आता ही 5 मिनिटापूर्वीची गोष्ट, 10 मिनिटापूर्वीची, अगदी सकाळची, कालची, परवाची, महिन्यापूर्वीची, वर्षापूर्वीची, 10 वर्षापूर्वीची, 50 वर्षापूर्वीची, 60 वर्षापूर्वीची, या सगळ्या गोष्टी काही कोणत्या ना कोणत्या निमित्तानं त्या आठवतात. त्याचे जे संस्कार, त्याला आपण संस्कार म्हणतो, त्याच्या मेमरी आहेत. तर काही मेमरी आठवतात, काही दडपल्या गेलेल्या असतात, दडपलेल्या जास्त आहेत. त्याच्यामध्ये जो प्रश्न आहे हा दुःख यातनांचा, तो त्याच्याशी संबंधित आहे जास्त करून. मग चिंता असेल, अस्थिरता, अस्वस्थता, भय, फोबिया, जुन्या घडलेल्या घटना, गोष्टी, तर त्या सुखदायक पण असतात आणि दुःखदायक पण असतात, पण दुःखदायकच जास्त असतात. जेव्हा अशा हे पाहता पाहता, याचं भान ठेवता ठेवता, जागृतीत ठेवता ठेवता आपल्याला जर जीवन समजायला लागलं तर याच्यात एक गोष्ट आपल्याला समजू शकते. आपण आपले आतले डोळे जर उघडलेले असतील, ज्याला अंतर्दृष्टी म्हटलेलं आहे किंवा सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे, जागृतीला एक इंद्रिय पण म्हटलेलं आहे. ते डोळ्यासारखंच आहे, कारण तिला भान असतं, आतलं भान असतं आणि बाहेरचं भान असतं. तर त्या जागृतीचे डोळे जर आतमध्ये उघडलेले असतील आणि बाहेर पण उघडलेले असतील, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते जागृत व्यक्तीच्या, की सगळं काही बदलते, परिवर्तनशील आहे, अनित्य आहे. आणि दुसरी गोष्ट जाणवते का मी म्हणतो मला माझ्यामुळं असं कुठं काही दिसत नाही, मीच अस्तित्व नाही. अगदी आपण म्हणतो की श्वास मी घेत नाही, मी सोडत नाही. आपण श्वास घेतो, आपण सोडतो, असं नाहीये. श्वास आपण घेतला काय, नाही घेतला काय, ही काया, हे शरीर नैसर्गिकपणे श्वास आपोआप आत घेतं, आपोआप बाहेर सोडतं. ही गोष्ट जन्मापासून आतापर्यंत चालत आलेली आहे, मृत्यूपर्यंत ती चालत राहणार आहे. तर जेव्हा आपल्याला आत्मभान येतं, स्वतःचं भान येतं, या जगण्याचं भान येतं, तेव्हा ही पण गोष्ट आपल्याला जाणवते का हे असं चाललेलं आहे. आणि या गाथेशी संबंधित एक गोष्ट आपल्याला जाणवते जागृत व्यक्तीला, याला अंत आहे. जसा प्रत्येक गोष्टीला अंत आहे. आपल्या डोळ्या देखत कितीतरी गोष्टी, कितीतरी माणसं नाहीशी झाली, अस्तित्वात असलेली माणसं
मृत्यूमुळे दिसेनाशी झाली. आपल्या घरातलीच माणसं आठवा, आई असतील, वडील असतील, नातेवाईक असतील, आणखीन काही असतील, मित्रमंडळी असतील, शत्रू पण असतील, त्याच्यात त्रयस्थ माणसं पण असतील, आपल्या आजूबाजूची माणसं असतील, गल्लीतली माणसं असतील, शहरातली माणसं असतील, राज्यातले असतील, देशातले असतील, परत बाहेरचे असतील, गेलेली जास्त आहेत. तर हे काय आहे? हे मृत्यूचं सत्य आहे. दिसे ना, जे आहे ते नाही जमा होत. पण बुद्ध म्हणतात की ह्याचाच उपयोग करून घ्यायचा दुःखमुक्तीसाठी. ह्याच गोष्टीचा बोध झाला की लक्षात हे असंच आहे. जीवनाचं आपल्या जगण्याचं एक टोक जन्म असतं, ते आपल्याला आठवत नाही, आणि पुढचा मृत्यू जो आहे तोही माहिती नाही. ती दोन्ही जी माहित नसलेली टोकं जी आहेत, ह्या टोकांचं भान आलं की जीवनाचं भान येतं. सल्लसुत्तामध्ये ती गाथा आहे बघा, त्याचा अर्थ असा आहे की ज्याचा आलेला आणि गेलेला अंत तुला ठाऊक नाही. म्हणजे सल्लसुत्त म्हणजे शल्य, यातना, सल, मनातली जी सल असते. आणि हे शल्यसुत्त जनरली माणूस गेल्यानंतर किंवा म्हणजे मृत्यू समयी किंवा जलदानच्या वेळेला किंवा वार्षिक वर्ष त्याचं स्मरण असेल वर्षाचं 2 वर्षाचं, त्यावेळेला हे सल्लसुत्त बोललं जातं बघा. आणि त्याच्यामध्ये एक गाथा अशी आहे की ज्याचा आलेला आणि गेलेला अंत तुला ठाऊक नाही, त्याच्यासाठी तू उगीच दुःख करून देतो, यातना करून देतो, शोक करतोस, त्याच्याविषयी तू उगीच शोक करतोस. कारण दोन्ही टोकं माहिती नाही, जन्म आणि मृत्यू दोन्ही अज्ञात आहेत. आणि त्यामुळे या दोन्हीचं मधलं जे आहे ते अविद्येत आहे, अंधारात आहे, अनकॉन्शियस आहे. माहित नसलेलं खूप मोठं आहे, माहिती असलेलं थोडंच आहे. म्हणजे विद्या थोडीशीच आहे, अविद्या खूप मोठी आहे. विद्या 10%च आहे जागृत मनातली, अविद्या जी आहे, अज्ञात जे आहे, अजागृत मन किंवा चित्त जे आहे ते 80-90% आहे. म्हणजे माहित नसलेलंच फार मोठं आहे. तर माहिती असो नाही तर नसो, अंत हा ठरलेलाच असतो. हे ज्याला समजतं त्याच्या मनातला जो वैरभाव, म्हणजे एक जे कारण आहे, वैरभाव असेल, आणखीन काही चिंता असतील, काही अस्थिरता, अस्वस्थता, धारणा किंवा आसक्ती किंवा जे काय आहे धरून ठेवलेले जे आहे ते आपापच सुटतं सत्य लक्षात आल्यानंतर. तर या गाथेचा जो मृत्यूला धरून जो काय म्हणतो त्याची जी रचना केलेली आहे, मृत्यू यम म्हणजे मृत्यू. तर जे हे जाणतात की आपण मृत्यूला वश होणार आहोत किंवा या जगातून जाणार आहोत, हे जे जाणतात, एच तथ्य विजानंती, हे जे जाणतात, ततो संमती मेधगा. आता संमती म्हणजे शांत होणे, आणि मेधगा म्हणजे त्यांचा वैरभाव. मेधगा म्हणजे शत्रुत्व किंवा वैरभाव हा शांत होतो. आता हा वैरभावच नाही तर अनेक गोष्टी या मृत्यूचं भान आल्यावर या कमी कमी होतात. आपलं अडकणं, आपली आसक्ती, कारण आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे, ज्याला तृष्णा म्हटलेलं आहे. तर हे ज्या धारणा आहेत त्या मानसिक आहेत, हे काय असं हाताने धरलेल्या नाहीत, ह्या मनाच्या धारणा आहेत. आणि ते 80-90% जागृत नाही, माहीत नाही. तर ह्याचं भान आल्यावर, हे कळाल्यावर दुःखाचं, यातनांचं, भीतीचं प्रमाण हळूहळू नैसर्गिकपणे कमी होतं. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला जास्तीत जास्त जीवनाचं भान पाहिजे, जगण्याचं भान पाहिजे, अस्तित्वाचं भान पाहिजे. आणि ह्या अस्तित्वाचे हे 4 खंड आहेत. ही काय आहे, याच्यामध्ये जिवंतपणा आहे, म्हणजे वेदना आहेत, म्हणजे सुखदुःख आहेत, सुखदुःखाच्या जाणीव आहेत,
सुखदुःखाचं कारण हे चित्त आहे. हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, आणखीन पाहिजे, बिलकुल नको, आणखीन 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 खूप पाहिजे, हे नको 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 नको, हे नष्ट करा, खतम करा. त्याच्यामध्ये वैरभाव पण येतो. आणि इकडे आसक्ती म्हणजे पाहिजे पाहिजे पाहिजे, खूप पाहिजे, किती पाहिजे त्याला काय अंत नाही. आणि हे इकडं वैरभाव किती दिवस ठेवणार त्याला काय अंत नाही. हे नको 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 किती दिवस म्हणणार याला काय अंत नाही. हे जन्मभर चाललेलं असतं, मरेपर्यंत चाललेलं असतं. कशामुळं? जे चाललंय त्याच भान नाही, त्याची सती नाही, जागृती नाही. म्हणून आपण सती साधनेला महत्व देतो, जागृतीला महत्व देतो. आणि ती गोष्ट महत्वाची आहे. फक्त हे ज्ञान माहिती करून घेणं एवढंच पुरेसं नाही. हे आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये अप्लाय करता आलं पाहिजे, प्रत्यक्ष जीवनामध्ये पाहता आलं पाहिजे. हा आपला हेतू आहे. तर ही जी 6वी गाथा आहे ही अशा प्रकारची आहे. आणि आपल्या मनात असं काही असेल, अशा काही असा काही वैरभाव असेल, तर तोही आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. कारण कितीतरी न आवडणाऱ्या गोष्टी आपण धरून ठेवलेल्या आहेत. जशा आवडीच्या गोष्टी धरून ठेवल्या, तशा नावडीच्या पण गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत. त्या दोन्ही मिळून तृष्णा म्हटलेला आहे. ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, पाहिजे त्या गोष्टी ज्या आहेत, तो लोभ आहे. आणि नको त्या ज्या गोष्टी आहेत, नावडीच्या गोष्टी आहेत, ज्या नको 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 नको, त्या नसल्या पाहिजेत, त्या खतम करा, त्याला उद्ध्वस्त करा, इथपर्यंत जी भावना गेलेली असते, हा द्वेष आहे. इकडे लोभ आहे, इकडे द्वेष आहे, आणि दोन्ही चित्तामध्ये आहे. आणि चित्त हे दुःखाचं कारण आहे. म्हणून चित्तशुद्धी हा मुख्य विषय आहे. चेतो विमुक्ती, सचित्त परियोदपनम, स्वचित्ताची शुद्धी. कारण चित्तामध्ये तृष्णा आहे, आणि तृष्णामध्ये पाहिजे नकोच हे संघर्ष चाललाय, म्हणजे लोभ द्वेषाचा संघर्ष चाललाय. त्याचा परिणाम सुख दुःख आहे. जे पाहिजे ते मिळालं तर सुख मिळतं, पाहिजे ते नाही मिळालं तर दुःख होतं. जे नको तेच झालं तर दुःख होतं, जे नको त्याच्यासारखं थोडस घडलं तर सुख मिळतं. हा बरं झालं, अमुक माझा शत्रू मेला, हा बरं झालं गेला, तो फार त्रास देत होता, म्हणजे ते पण दुःखाचं कारण आहे, आणि तात्पुरतं सुखाचं पण कारण. पण इथं आतच आपल्या आपल्या मनातच ते जर समजून घेतलं का जग हे असंच आहे, असंच असतं, तर सुख दुःखामध्ये तो अडकून पडत नाही. म्हणजे पाहिजे नकोच्या संघर्षात तो अडकून पडत नाही. हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे. हेच मग विशुद्धी. आणि इथं हेही म्हटलेलं आहे, मागच्या गाथेमध्ये आपण तो शब्द आपण मला वाटतं लक्षात घ्यायचा राहिलाय. ते शब्द नाही, ती फ्रेज किंवा जी वाक्यरचना आहे, एच धम्मो सनातनो, वैराने वैर कधी शांत होत नाही, अवैरानेच शांत होते. एच धम्मो सनातनो, हा सनातन धम्म आहे. आता धम्म ही गोष्ट आपण आता परत परत समजावून घेण्याचा प्रयत्न करू, की धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे. मनाला जाणवणारी प्रत्येक गोष्ट धम्म आहे. म्हणून त्याला धम्म म्हणजे मनोधम्म आहे. धम्म म्हणजे विचार प्रक्रिया पण आहे, परंतु फक्त विचार प्रक्रिया म्हणजे धम्म नाही. विचार प्रक्रियेचा बोध म्हणजे धम्म आहे. म्हणून मनोधम्म ही चौथी जागृतीची जी अवस्था आहे, ज्या जागृतीचं जे एक स्टेशन आहे किंवा लेव्हल आहे, काया वेदना चित्त मनोधम्म, ही जी चौथी जागृतीची लेव्हल आहे, त्याच्यामध्ये आपण धम्म पाहतो, म्हणजे सत्य पाहतो. तर एक सत्य हे आहे की वैराने वैर कधी शांत होत नाही. आणि ते म्हणतात या गाथेत, एस धम्म सनातनो. सनातन, सनातन म्हणजे अशाश्वत, म्हणजे नित्य चालणारा, म्हणजे नेहमीचा. सनातन म्हणजे चालत आलेला, सततचा. बुद्धाच्या काळातही तेच होतं, वैराने वैर कधी शांत होत नव्हतं.
बुद्धाच्या आधी पण तीच अवस्था असेल. बुद्धानंतर आज आपण 2500 वर्षात पाहतो की ते तत्व लागू आहे की ज्याच्या मनात वैर आहे त्याला यातना झाल्याशिवाय राहणार नाहीत. आजही ते सत्य आहे. आजही वैरभाव मनात जर कोणी ठेवला, तो काटा रुतलेला असेल, त्याचा काटा जरी काढून टाकला किंवा बाण जरी काढून टाकला वैराचा, तर त्याचे जे घाव आहेत ते मनानं जर धरून ठेवले असतील, तर त्यानं मला शिव्या दिला, त्यानं मला मारलं, जिंकलं, हिरावून घेतलं, हे जे डोक्यात सतत उपनयंती चालू असेल, तर त्याच्यातल्या यातना ज्या आहेत, वैरभाव जो आहे तो कधी शांत होत नाही. हे तेव्हाही सत्य आहे, म्हणजे जेव्हा प्राणी जन्माला आला तेव्हापासून हे सत्य आहे आणि पुढे ते सत्य राहणार आहे. परंतु हे जो जाणतो त्याचं दुःख नाहीच होतं, म्हणजे तो निर्वाण पदाला पोहोचू शकतो, बुद्ध होऊ शकतो. धम्म जाणला तर धम्म म्हणजे सत्यपण आहे. तर सत्य म्हणजे अनेक गोष्टी आहेत जे आपण अभ्यास करतो, या सगळ्या धम्माच्याच गोष्टी आहेत. तर धम्म जाणणारा कोण असतो? कोण धम्म जाणतो? ज्याचं चित्त, ज्याचं मन, ज्याच्या जाणीवा जागृत आहेत, सतीमध्ये आहेत, ज्याची काया सतीमध्ये आहे, म्हणजे त्याला ते वर्तन समजतं, कायिक वर्तन समजतं, कायतलं अंतरंग आणि बहिरंग दोन्ही कळतं. अंतरंगातली एक गोष्ट अनापान आहे, आणखीन अनेक गोष्टी आहेत कायेमध्ये. अनापान चालू आहे किंवा तुमचं रक्ताभिसरण चालू आहे किंवा पचनक्रिया चालू आहे, 12, 13, 14 सिस्टम्स आहेत आतमध्ये चाललेल्या. आणि नर्वस सिस्टम किंवा ज्याला आपण मज्जासंस्था म्हणतो, म्हणजे ब्रेन मधून ज्या काही नसा, काय म्हणतो आपण त्याला, मज्जातंतू, ज्या पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर पसरलेले असतात, तर ही जी मज्जासंस्था आहे, ही ही सगळी संस्था ही मेंदूमध्ये एकवटलेली आहे. मेंदू हा काय म्हणतो याला, राजा आहे, किंग ऑफ दिस सायकोफिजिकल एक्झिस्टन्स. म्हणजे ह्या मनोकायिक अस्तित्व, म्हणजे शरीर आणि मनाचा तो राजा आहे, त्याला सांभाळणारा आहे, तो नियंत्रक आहे, तो कंट्रोलर आहे. तर तो संपूर्ण शरीरभर मेसेज पाठवतो, मेसेज घेतो. म्हणून आपली पाठीच्या कण्यातून ज्या नसा सगळीकडे गेलेल्या आहेत, मज्जातंतू सगळे, तर त्याच्यावर या सगळ्या सिस्टम चाललेल्या आहेत, शारीरिक क्रिया आणि मानसिक क्रिया. तर शरीरातल्या घटना पाहणं, शरीरातल्या हालचाली पाहणं जागृतीनं, या शरीरातल्या हालचाली ज्याच्यामुळे जाणवतात त्याला आपण जाणीवा किंवा वेदना म्हणतो, फिलिंग. त्या फिलिंग मध्ये सुखद फिलिंग आहे, सुख वेदना आहे, किंवा दुःखद वेदना आहेत, किंवा सुख दुःख विरहित वेदना आहे. आणि मगाशी जसं म्हटलं की या वेदना म्हणजे हे सुख दुःख हे चित्ताचा परिणाम आहे. चित्त म्हणजे पाहिजे आणि नकोचा संघर्ष आहे, लोभ आणि द्वेषाचा संघर्ष आहे. आणि हे आपण जाणत नाही. जेव्हा जाणतो तेव्हा हे कळतं. म्हणजे अंधारात आहोत तर अंधारात आतलं अस्तित्व जर अंधारात आहे, तर अंधारात काय चाललं काहीच कळत नाही. फक्त आपण त्याच्या जाणीवांमुळे ते सुख भोगतो किंवा दुःख भोगतो, दोन्ही भोगतो फक्त. म्हणजे आपण ते अनुभवतो, पण कशामुळे आहे त्यातला कार्यकारण भाव आपल्याला कळत नाही, कारण आपण आतमध्ये कनेक्टेड नाही, म्हणजे मन जागृत नाही, सतीमध्ये नाही, भानावर नाही. म्हणून ते आत उतरावं लागतं, म्हणजे कायानुसतीमध्ये यावं लागतं. कायानुसतीत येण्यासाठी अनापानसती आहे. आणि कायत आल्यानंतर मग ह्या सुखदुःखाच्या जाणीवा जाणवतात, त्याचं कारण जाणवतं चित्त, आणि याचं इंटरप्रिटेशन करणारं, विश्लेषण करणारं हे मनोधम्म असतात, जे मेंदूमध्ये केंद्र आहे. आपल्याला तो प्रवास आहे आपला, म्हणजे आपल्याला हे जीवन जाणवतं. आणि मग त्याच्यात ज्या काही घडामोडी आहेत त्या आपल्याला एक 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 करून आपल्याला
जाणवतात. मुख्य काम जे आहे सती जागृती, सती साधनेचं, जागृतीचं, ते आपलं अंधारातलं जग, अंधार कोठडी म्हटलंय ना बाबासाहेबांनी, जसं बुद्ध अँड धम्म मध्ये तो शब्द प्रयोग वापरला, बुद्ध आणि त्यांच्या धम्म मध्ये, की अंधार कोठडी आहे आणि याच्यात मन किंवा आपण जणू का कैद्यासारखे आहोत. परंतु कैद्याला हेच समजत नाही की आपण अंधार कोठडीत आहोत. आधी हे समजलं पाहिजे की आतमध्ये सगळा अंधार आहे, आणि अंधार त्याला समजतो ज्याला अंधाराची जागृती आहे, अंधाराचं भान येतं, म्हणजे अंधारात प्रकाश पडतो. अंधारात प्रकाश पडल्यावर ज्या काही क्रिया आतमध्ये चाललेल्या आहेत, शारीरिक असो नाही तर मानसिक असो, चित्तातल्या असो नाही तर विचारातल्या असो, त्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या सती जागृतीला एक एक करून जेव्हा जाणवायला लागतात, तेव्हा अस्तित्वाचा बोध होतो, म्हणजे धम्म कळतो. अस्तित्व म्हणजे धम्म आहे, संस्कार आहेत, जिवंतपणा आहे. हे सगळं जे जेव्हा जाणवतं तेव्हा दुःखाचं जे काही तेव्हा धम्म दिसतो. धम्म दिसला की जीवनाचा बोध होतो, मग सत्य कळतं. सभ्ये संखारा नित्याती, सभ्ये धम्म अनात्ताती, सभ्ये संखारा दुःखाती. हे जे कळतं, उदाहरणार्थ या 3 गातात उदाहरण आहे ते, किंवा हे पण नाही वेरेण वेराणी संबंधित कुदाचरण, किंवा मनोपुबंगमा मनोसेठा मनोमया, जे जे आपण आता पाहत आलेलो आहे ते सगळं आत बघायचं आपल्याला. हे पुस्तकातलं आपण धम्मपद आपण आत घेण्याचा प्रयत्न करतो आपल्यामध्ये आणि अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे प्रत्यक्ष ते लागू करायचं आणि प्रत्यक्ष पाहायचंय, प्रत्यक्ष अनुभवायचं. ते ते अनुभवणारी जी मुख्य गोष्ट आहे ती सती जागृती आहे, कारण जागृतीला ते कळतं. जागृती सती ही अनकॉन्शियस अजागृत मनाला जागृत मनामध्ये कन्वर्ट करणारी, रूपांतरित करणारी, परिवर्तित करणारी ती एक एक नैसर्गिक नैसर्गिक शक्ती आहे माणसामध्ये आलेली, सती जागृतीची, जी इतर प्राण्यांमध्ये नाही. ती माणसालाच लाभलेली शक्ती आहे उत्क्रांतीमध्ये. आणि त्याच्यामुळे हे जीवन कळतं, अस्तित्व कळतं, सुख दुःख कळतात. दुःख कशामुळे आहे ते कळतं, सुख कशामुळे आहे ते कळतं, परिपूर्ण सुख कशात आहे ते कळतं, चित्त कळतं, चित्तातले लोभद्वेष कळतात, त्याच्यातून विमुक्त कसं व्हायचं ते कळतं, विचार कळतात, मनोधम्म कळतात, आणि सगळं जीवन कळतं. म्हणून जागृतीला धम्म समजतो, आणि जागृती, संपूर्ण जागृती म्हणजे सम्मा संबुद्ध अवस्था आहे, आणि ती बुद्धांना प्राप्त झाली होती. म्हणून धम्म कोणाला कळतं तर बुद्धांना. बुद्ध म्हणजे जागृती आहे. बुद्ध हे काही नाव नाही, बुद्ध हे वैशिष्ट्य आहे, विशेषण आहे. आणि हे बुद्धत्व जे आहे, ही जागृती जी आहे, हे प्रत्येक माणसामध्ये बीज रूपात आहे. म्हणून बुद्धांचा धम्म प्रचार यशस्वी कसा काय झाला, किंवा बाबासाहेबांनी सामान्य लोकांना जागृत कसं काय केलं आणि त्याचं चळवळीत रूपांतर झालं, आणि मग ती चळवळ कार्यरत राहिली ते असेपर्यंत, जास्त कार्यरत राहिली. कारण बाबासाहेबांनी पण त्यांचं तत्व पण जनजागृतीच होतं. लोकांना भानावर आला, जे गाढ झोपेत आहेत, ज्यांना जगण्याचं भान नाही, अस्तित्वाचं भान नाही, आपण अस्पृश्य आहोत हेही कळत नाही, ते कसे राहतात, कसे खातात, काय बोलतात, म्हणजे कसे जगतात, कुठं राहतात, मान अपमान, सन्मान, स्वाभिमान काही माहिती नाही, शिक्षणाचा गंध नाही, म्हणजे आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले, आर्थिक दृष्ट्या मागासलेले, सामाजिक दृष्ट्या मागासलेले, एकत्रित नाही, आणि सगळ्यात मोठी गोष्ट मानसिक दृष्ट्या मागासलेले, कारण ती मोठी शक्ती आहे. तर हे लोकांना भान आणून दिले त्यांनी, बाबासाहेबांनी लोकांना जागृत केलं. म्हणजे बाबासाहेबांची चळवळ एका शब्दात सांगायचं तर जनजागृतीची चळवळ आहे, आणि बुद्धांची चळवळ सतीची जागृतीचीच आहे. बुद्धांनी तर
पुढेही आता बाबासाहेब बुद्धांना 100 वर्ष पुढे मानत होते. त्याचं कारण हे की बुद्धांनी अंतिम सत्य, अंतिम तत्व सांगितलेलं आहे की आपलं जे जीवन हे मुळातच दुःखानं भरलेलं आहे. आणि त्याचं कारण ही अविद्या आहे, अज्ञान आहे. त्याचं भानच नाही, जगण्याचंच भान नाही. त्यातला एक एक आपल्याशी संबंधित उदाहरण म्हणजे अस्पृश्यता आहे. आपल्या पूर्वजांची अस्पृश्यता आता ती कमी कमी होत गेलं, परंतु बाबासाहेबांनी ह्याच गोष्टीची जाणीव करून दिली की त्या अस्पृश्यांना जाणीवच नव्हती, म्हणजे मृतवत अवस्था होती. त्या मढ्यांना जणू काही जागा केलेलं आहे बाबासाहेबांनी. मृतवत अवस्था म्हणजे ऍक्च्युअली मेलेले नाही ते, पण मृतवत, मेल्यासारखी. आता ही पुढची एक गाथा आहे पुढे अपमान वर्गामध्ये, की जे अजागृत आहेत, जे सतीमध्ये नाही ते मेल्यासारखेच आहेत. अशी एक गाथा आहे, आपण त्याचा नंतर विचार करणार आहोत. तर बाबासाहेबांनी ह्या मृतवत लोकांना, ह्या जणू काही ह्या मढ्यांना जागा केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या अंधार कोठडीत त्यांनी तो जागृतीचा प्रकाश निर्माण केलेला आहे. आणि मग लोकांमध्ये चळवळीचं एक स्फुल्लिंग ज्याला म्हणतात, जे चैतन्य निर्माण झालं. आणि मग त्याच्यामुळं बाबासाहेब चळवळ करू शकले. आणि हा गुणधर्म प्रत्येकात आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. बुद्धांनी तेच केलं. प्रत्येकात बुद्धत्व आहे म्हणजे जाग होण्याची क्षमता प्रत्येकात आहे. फक्त त्याला तो स्वतः जागा झाला पाहिजे, किंवा त्याला कोणीतरी जाग केलं पाहिजे, हलवलं पाहिजे, म्हणजे ते काम. म्हणजे जे दुःखचक्रात, भवचक्रात जे गुंतलेले लोक आहेत, ते त्या भवचक्रातून बाहेर येऊन त्यांचं धम्मचक्र गतिमान होतं. धम्म म्हणजे जागृती, जागृतीला दिसतात ते धम्मचक्र प्रवर्तन होतं. तर ही बुद्धांची काम करण्याची पद्धत होती, आणि ती 1 to 1 जास्त होती असं मला वाटतं. जास्त ते होतं कल्याण मित्रता, संपर्क, आणि हे ज्याचं त्याचं काम आहे. परत बाबासाहेबांनी पण ते तत्व वापरलं, लोकांना जागृत केलं. आणि ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. आत्मतेज निर्माण होण्यासाठी ज्याने त्याने आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे. हे त्यांचे जे वाक्य आहेत, हे सती जागृतीचेच निदर्शक आहेत. बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यातला समान धागा जर कोणता असेल शिकवणीतला, तर तो सतीचा आहे, जागृतीचा आहे, भानावर येण्याचा आहे. या ठिकाणी मी तात्पुरतं थांबतो आणि तुमच्यासाठी माईक ओपन करायला संधी देतो. त्यामध्ये रस्ता वेगळा वाटतोय. हा, परत एक वाक्य परत बोला. हा, कारण आपण मला मी जवळजवळ 2 वर्षापासून धम्मपद वाचतोय, हा, परंतु धम्मपद वाचण्यासाठी जो म्हणजे टार्गेट जे असतं, त्या टार्गेट मध्ये फरक पडला. आता आम्हाला रस्ता वेगळा सापडला की अशाही प्रकारे जाता येतं. हा, नुसतं सांगायचं म्हटलं तर अज्ञान आहे ही गोष्ट सगळेच जाणतात की अज्ञानामुळे सगळं काही होतं. जो जाणतच नाही की मी काय आहे, किंवा मी मरणधर्मी आहे, मी सुद्धा संपणार आहे, तो जाणत नाही. परंतु हा विचार सुद्धा वेगळ्या अर्थाने जाणत होतो आपण. अच्छा. आणि हा दुसऱ्याला सांगण्यासाठीच फक्त चालला होता. दुसऱ्याचं मरण पाहत होतो आपण. आपल्या स्वतःकडे कधी बघितलं नाही, हा एक हिशोब झाला. म्हणजे स्वतःचं भान जोपर्यंत नाही, तोपर्यंत अर्थ दुसऱ्यांना धरूनच त्याने सुधारावं, त्यानं त्याचा वैरभाव, तो बोलतो त्याने त्याच्यातला वैरभाव काढावा. तो मरणार आहे किंवा इतर मरणार आहेत, पण मी माझं काय. साधारणतः हाच हिशोब होता प्रत्येक ठिकाणी. कुठे काही सांगत असताना त्याला धरून बघितलं, त्याला समजावून सांगण्यासाठी सांगितलं, किंवा त्याला काय लागतं, त्याला कसं समजायचं हे सांगितलं. मला स्वतःला समजवलंच नाही. कारण स्वतःला समजून घेतलं नाही. बरोबर. स्वतःला समजून घेतलं नाही तर स्वतःला आपण समजत नाही. स्वतःला समजून घेत नाही, तर ते समजून घेण्याचं काम सती करते, जागृती करते. ते काय असं नाही आता मला स्वतःला समजून घ्यायचंय असं, ते काम आपोआप, तो परिणाम आहे कशाचा, आपोआप जागृतीच्या
साधनेचा. बिलकुल. स्वतःमध्ये उतरा, श्वासाच्या निमित्ताने उतरा, कायेत या, जाणीवा, चित्त, मनोधम्म, बोलणं, आणि वागणं. बरोबर हा. आपल्याला आता बरोबर 3 वर्ष होत आले सर, 3 वर्ष हो कंप्लीट होत आहेत का मी हो तुमच्या संपर्कात आलो. हो हो म्हणजे प्रत्येक वर्षी एक नवीन काहीतरी मिळते आणि त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदली होतोय. हा. आपला स्वतःचा दृष्टिकोन मला आतमध्ये पाहण्याचं जे शिकायची सुरुवात झाली. आता जो सांगितलं, एक छोट्याशा जागी आनापान करायचं, तिथे पाहायचं, मला मी इथे घेऊन जायचंय ते, परंतु हेतू परस्पर तिथे मला जायचं आहे. आजची गोष्ट अशी आहे की मला स्वतःला संपूर्ण जाणायचंय. त्यामध्ये असा एक विशिष्ट ठिकाण धरायचं नाही. हा तो रस्ता आहे ना तो, आणि रस्ता हा क्रमाक्रमाने चालला जातो. रस्त्यात आपण उडी नाही मारू शकत. इथून 4 ठिकाणी जिथून निघायचंय तिथून, आणि एक जिथं पोहोचायचं तिथं आपण जंप नाही करू शकत. रस्ता हा बर- क्रमाक्रमाने चालावा लागतो. किंवा याला बरोबर बर जर, कारण जीवनाला, ह्या धम्म म्हणजे आपलं जीवन समजा, ह्या हे महासागर आहे, तर सागरात उतरताना तुम्ही एकदम नाही उतरत, किंवा कोणत्याही प्रवाहात हळूहळू. उतरताना तुम्ही ज्याला ज्याला पोहता येतं तो सुद्धा प्रवाहात उतरताना तो किनाऱ्यावरून थोडस आतून, आणि मग त्या बरोबर त्याला जसं त्यात तो जेवढा पारंगत आहे तेवढा तो ते शोधतो. परंतु त्याच्यात उतरूनच आपल्याला ते जावं लागतं. सागरात उतरायचं तर क्रमाक्रमानंच आपल्याला उतरावं लागतं. कोणत्या ह्याच्यात उतरायचं तर क्रमाक्रमानं उतरावं लागतं. एकदम इथून ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर उडी नाही मारू शकत, किंवा बरोबर आहे. पोहायचं असलं तर एकदम नाही जातो. तो क्रमाक्रमानच तो हात मारत तो पुढे जातो. नाही ना, तर हे क्रमच आहे. प्रवास सुद्धा क्रमाक्रमानं. गाडी कशी जाते क्रमाक्रमानं, जिथून निघते तिथून पुढचं स्टेशन, त्याच्या पुढचं स्टेशन, त्याच्या पुढचं स्टेशन, आणि मग गंतव्यस्थान जिथं जायचंय ते. तर क्रमच आहे. तसा साधनेचा पण क्रम आहे, प्रॅक्टिसचा पण क्रम आहे. श्वासाच्या निमित्तानं उतरा आतमध्ये, ज्या हालचाली जाणवतात, आता 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 लगेच करायचे ते ताबडतोब. आतमध्ये पोटात आणि उतरा. पोटामध्ये जे काही हालचाली चाललेल्या आहेत त्या हालचालीच्या निमित्तानं आपण आपोआप तिथे येतो, त्याचं भान ठेवतो. तर तोच अभ्यास आहे. आणि त्याच्याशी कनेक्टेड इतर गोष्टी ज्या असतात, कारण श्वासाच्या निमित्तानं आतमध्ये उतरल्यानंतर बाकीच्याही हालचाली जाणवायला सुरुवात होते. आणि असं करत करत आपल्याला समजा आपण रक्ताभिसरणापर्यंत आलो, म्हणजे आता जंप नाही करायची, जंप करूच शकत नाही. हळूहळू ते सापडतात, क्रमाक्रमाने सापडतात. तर ते पोटाची हालचाल, मग छातीची हालचाल, पाठीची हालचाल, जो धडाचा जो भाग आहे खांद्यापासून तर कमरेपर्यंत, जो असा किंवा असा तो जो काही आकुंचन प्रसारण पावतो, मोठा होतो, कमी होतो, मोठा होतो, ते आनापान आहे ना, हम्म ते आनापान आहे. बरोबर हा. बरोबर आहे. तर ते जे आनापान चालू आहे त्याच्या निमित्तानं आपण त्याच्यात उतरतो, आणि शांतपणे काही गडबड करायची नाही, नैसर्गिकपणे जे चाललंय ते पाहायचे. मुद्दाम मुद्दाम घ्यायचा श्वास, मुद्दाम सोडायचा, मोठा घ्यायचा, छोटा घ्यायचा, तो व्यायाम आहे. जे प्राणायाम मध्ये करतात तो व्यायाम आहे. सती म्हणजे जसं नैसर्गिकपणे जसं श्वास शरीर घेतं, शरीर सोडतं, म्हणजे त्याला मी आनापान म्हणण्याऐवजी मी त्याला काया आन काया अपान म्हणतो. कारण ही कायात आन करते, अपान करते. तर त्या निमित्तानं आपण काया अनापानच्या निमित्तानं आपण नंतर अनापान सुटतं आणि काया राहतो. लक्षात घ्या. असं असं एक पाहता आलं तर पहा, म्हणजे मी तसा अभ्यास करतो. काया नाही आन नाही काया अपान. हॅलो. काया आन काया अपान पाहता पाहता आपल्याला अनापानची आवश्यकता नाही राहत. आपण फक्त कायात पाहतो, कायातली हालचाल पाहतो. आता कायाच्या हालचालीमध्ये इतर पण हालचाली चालू आहेत. कायेमध्ये समजा आता पचनक्रिया लगेच जाणवणार नाही, पण समजा पचनक्रियेमध्ये समजा काही गडबड असेल, समजा तुम्हाला गॅसेस झालेले असतील किंवा आणखीन काय पोट दुखत असेल, काही असेल, तर त्या निमित्तानं आपलं पोटाकडे लक्ष जातं पोटामध्ये. पण एरवी आपल्याला ते स्पष्ट जाणवत नाही. परंतु दुसरी एक जाणवणारी हालचाल जी आहे कायातली, ती तुमचं हार्ट आहे.
धडधड आहे, धगधग जी आहे ती धगधग तुम्हाला जाणवते. आता त्याच्यात पण ज्यांना बीपीचे जास्त आजार आहेत त्यांची धगधग जास्त असते, कारण प्रेशर असतं, ब्लड प्रेशर म्हणजे हार्ट मधलं प्रेशर आहे ते. तर जास्त त्याच्यामुळे आहे. ती धगधग जास्त जाणवते. तर त्याला त्याचा त्याचा त्रास होत असेल तर त्याचा सतीसाठी उपयोग करणं त्यांना कधी कधी कठीण जात असेल. आता मला बीपी शुगर बाकीचं काही नाही, त्याच्यामुळे माझं हार्ट शांतपणे चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्यातलं जे काही रक्ताभिसरण आहे, जे रक्त संपूर्ण शरीरभर हृदय हे करतं, ते पंपिंग करतं, पंप आहे तो. हृदय म्हणजे हार्ट पंप आहे, म्हणून त्याचं धगधग चाललेलं असतं. तर ते अनुभवता आलं तर ते पाहायचंय, परंतु घाई नाही करायची, एकदम हार्ट मध्ये नाही शिरायचं. नाही तर मग ते आपण त्याला जर ते नैसर्गिकपणे पाहता येत नसेल तर मग आपण त्याच्यावर मी आन करतो, मी अपान करतो, हे माझं हृदय आहे, मी त्याला असं करेल आणि तसं करेल, मुद्दाम पंपिंग करायला लागले तर त्याचं वेगळं. ते आनापान जे काय म्हणतो प्राणायाम सारखं काहीच करायचं नाही, इच्छेच्या बळावर नाही करायचं. इच्छेच्या बळावर आपण सगळंच करतोय, इथं इच्छा नाही लावायची. सतीमध्ये इच्छा नाही, जे घडतंय चालू आहे तेच. नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, त्याला मी अनात्म अपान म्हणतो. म्हणजे मी घेत नाही, मी सोडत नाही श्वास, तर ही काया घेते, काया श्वास सोडते, याला मी अनात्म काया आन, अनात्म काया अपान असं पण म्हणतो. तर हे पाहता पाहता जे जाणवत, फिलिंग ज्या होतात, फिलिंग त्याला वेदना म्हणतात. त्या वेदनांमुळेच हे जाणवते सगळे. श्वास पण वेदनांमुळे जाणवतो, अनापान पण वेदनामुळे जाणवतो, पण त्याच्यामध्ये सती असते, जागृती असते, भान असतं. तर सती काया आन काया अपान पाहते, किंवा अनात्म म्हणजे नैसर्गिक, काया आन अनात्म काया अपान म्हणजे नैसर्गिक श्वास, नैसर्गिक उच्छ्वास किंवा नैसर्गिक काया श्वास घेते ते, नैसर्गिकपणे काया श्वास सोडते ते. इथं मी जर लावला, तिथं मी हे केलं तर मग तिथं तुम्ही श्वास एक तर मोठा तरी घेता, नाही तर छोटा तरी करा. तर तिथं इच्छाशक्ती नाही लावायची, नैसर्गिकपणे ते चालूच आहे ना काम. तिथं आपल्याला काही करायचं ऍक्च्युअली काहीच नाही करायचं. मी तर म्हणतो सती साधना म्हणजे काहीच करायचं नाही, ही सती साधना आहे. कारण काहीतरी आपण करतच राहतो, कारण आपल्या इच्छा आकांक्षा कधी शांत बसत नाहीत. त्याला नेहमी हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे काय, हे जास्त जास्त जास्त, हे नको नको नको, हे इच्छाशक्ती आपल्या चालूच असतात. ह्या त्याला अंतच नाही, जन्मापासून चालू असतात. म्हणजे बाळ आधी ते मला द्या काहीतरी, तर त्याला ते लगेच त्याला काहीतरी पाहिजे असतं, म्हणून ते जन्मापासूनच रडायला सुरुवात करतं. नंतर द्या, मग मला उचलून घ्या, मला दूध पाजा, नाही तर मला हे पाहिजे, ही खेळणी पाहिजे, ती पाहिजे. आणि मोठं झालं म्हातारपणात पण, म्हातारपणात पण हे राहिलं, ते करायचं राहिलं, ते राहिलं. ते पोरांचं काय झालं कोणाला माहिती, पोरीचं कसं काय चाललंय कोणाला माहिती, नातवंड काय करतात कोणाला माहिती, जावयाचं काय आता खाणं पिणं असेल ते कमी झालं का नाही काय माहिती, पोरीला त्रास तर होत नाही. काही पण ज्याचं त्याचं ज्याने त्याने आपापल्या ह्याच्यात हे चालूच आहे आपल्या. तर ते काय चाललंय नेमकं ते जाणवतही नाही, त्याचं भान नाही, त्याची सती नाही, पण त्याचा त्रास आहे. आपल्याला फक्त जाणवतो तो त्रास, म्हणजे वेदना जाणवतात, फिलिंग. म्हणून ह्या काया आन काया अनापानच्या निमित्तानं आपण काय मध्ये उतरतो, म्हणजे जाणीवांचं पण भान येतं, म्हणजे वेदना, सुख जाणवतं किंवा दुःख जाणवतं. आणि मग असं शोध घेत घेत आपण ते आपोआपच तो मार्ग पुढे जातो. तो पठाण, म्हणून त्याला पठाण म्हणे. सती पठाण करते, पुढे पुढे जाते, प्रस्थान करते. मला तर पुढे प्रस्थान पुढे शब्द आवडतो. काही लोक आता सती फाउंडेशन म्हणतात. फाउंडेशन मला वाटतं, मला तो अर्थ योग्य वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की फाउंडेशन हे स्थिर असतं, आणि इथं स्थिर काहीच नाही, ही गती आहे सगळी. आणि ते म्हणजे गती आहे ना, श्वास गती आहे, काया गती आहे, जाणीवा गती आहे, चित्त गती आहे, विचार गती आहे, सगळं गतीच आहे, स्थिर काहीच नाही. त्यामुळं
प्रस्थान म्हणजे गतीमध्ये पुढे जाणं आहे. गाडी प्रस्थान करते है ना, गाडी प्रस्थान करते म्हणजे काय, ती गतीमध्ये आली आता, म्हणून प्रस्थान करते, पुढे चालली आता ती. पुढे गेल्या मग ती पुढच्या स्टेशनला, त्याच्यानंतर ती पुढच्या स्टेशनला, त्याच्यानंतर पुढच्या स्टेशनला. सुपरफास्ट गाडी असेल तर फार अंतरानंतर थांबते, पण स्लो गाडी असेल तर ती एक एक स्टेशन घेत घेत पुढे. आपण सुरुवातीला स्लो छोटी छोटी स्टेशन घेतच आपली ही सतीची गाडी पुढे न्यायची आहे, छोटी सुरुवातीला. आणि ज्याला ज्याला खूप जोरात गाडी न्यायचा अनुभव नाही त्यांनी पळायचं नाही, नाही तर मग ते धडकणार. प्रस्थान करताना सुरुवातीला तो वेग कमीच असावा, हळूहळू हळूहळू त्याचा वाढवत जायचा आहे. हो. आणि दुसरी एक गोष्ट आहे की गाडी परत जिथून निघाली तिथे गाडी परत पण येते, हे पण लक्षात घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला आपली साधना डिस्कनेक्ट झाली, समजा तुटली, तर परत श्वासामध्ये या. आणि नंतर जर आपल्याला चांगले एक्सपर्ट आपण त्याच्यात झालो, ड्रायव्हर नाही म्हणत मी, कारण इथं ड्रायव्हिंग नाही करायचं, ड्रायव्हर आहे तिथं बसलेला, ते आपण नाही, आपण गाडीत आहोत, आपण गाडीत, कारण हे जीवन चालवणारे आपण नाही. तर ड्रायव्हर जी ती नैसर्गिक शक्ती आहे, ती निसर्ग आहे, कारण निसर्गानुसार चाललंय ना. श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही, म्हणजे निसर्ग घेतो, निसर्ग सोडतो. काया ही निसर्गानेच बनवलेली आहे, बनलेली आहे, निसर्गाने बनवली किंवा बनलेली आहे, कार्यकारण भावानुसार. काय जे जे काय ऍक्टिव्हिटी चालल्यात, 12-13 सिस्टम चालू आहेत है ना, ते 12-13 सिस्टमची नावं आता परत परत मी घेत नाही, ते चाललेलं आहे सगळं काही. म्हणजे तुमची श्वास ही एक सिस्टम आहे, आनापान ज्याला रेस्पिरेशन म्हणतात, श्वास ही एक सिस्टम आहे, पचन क्रिया आहे, हृदयाची क्रिया आहे, आणखीन काही तुमच्या ग्रंथी आहे, तुमच्या बाकीच्या क्रिया ज्या आहेत. आणखीन एक महत्वाची क्रिया जी आहे ती म्हणजे तुमची नर्वस सिस्टम, म्हणजे त्याला मज्जा संस्था म्हणतात, ती जी क्रिया आहे. सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे, ज्याला हृदय आणि रक्ताभित, असं हे सगळं जे आहे, तर ते सगळं आपल्याला एक एक करून आपल्याला ते जाणवेल असं नाही, त्या 12-13 सिस्टम जाणवतील असं नाही. आपला अभ्यास जो आहे, आपला बोध जो आहे, तो जाणीवांचा आहे. जाणवत आहे का, कारण आपला मुख्य उद्देश काय आहे सगळं करण्याचा, आपल्यातल्या ज्या यातना आहे, दुःख आहे, टेन्शन आहे, असुरक्षितता आहे, भय आहे, एकटेपणा आहे, जो काय ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, त्याच्यातून आपल्याला मुक्ती पाहिजे. कारण त्याच्यासाठी धडपड आपली चाललेलीच आहे, आधीच चाललेली आहे, पण आपल्याला नेमकं हे कळत नाही की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर त्याच्यावर हा उपाय बुद्धांनी जो शोधून काढलेला आहे की सती, म्हणजे त्यांनी अपमाद शब्द वापरलाय, शेवटचा जे त्यांचा संदेश आहे, अपमादेन संपादेत. आता संपादित म्हणजे प्रयत्न करा, संपादन करा म्हणजे प्रयत्नशील राहा. कशासाठी? अपमादासाठी. अपमाद म्हणजे, प्रमाद म्हणजे मिस्टेक्स करणे, चुकणे, चुका न करणे. काय अपमाद म्हणजे चुका न करणे, चुका न करणे. प्रमाद म्हणजे चुकणे. आणि माणूस चुकतो कधी? जेव्हा भान नसतं तेव्हा, जी गोष्ट माहिती नसते तेव्हा, ज्याचं अज्ञान असतं तेव्हा, त्यामुळे प्रमाद घडतो. म्हणजे आता पानाची पात घडतो तो प्रमादामुळे घडतो, अधीनदाना घडतं प्रमादामुळे घडतं, कामे सुमिच्छा घडतं प्रमादामुळे घडतं, खोटं बोलतो, चोरी करतो प्रमादामुळे घडतं, दारू पितो प्रमादामुळे घडतं, आणि दारू पिल्याने आणखीन प्रमाद घडतो, कठोर बोलतो प्रमादामुळे. सगळं जे आहे ते भान नसल्यामुळे चुका करतो, म्हणून अपमाद महत्वाचा आहे. अपमाद म्हणजे प्रमादाच्या विरुद्ध. तर हे कशामुळे घडतं? सतीमुळे, जागृतीमुळे. बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, संपूर्ण जागृती म्हणतो, म्हणून मिस्टेक्स ही गोष्ट त्यांच्या जीवनात राहिलीच नाही. म्हणून त्यांचं बोलणं त्यांना माहिती असायचं, त्यांचं चालणं त्यांना माहिती असायचं,
त्यांच्या कृती त्यांना माहिती असायच्या. ते ज्यांना ज्यांना भेटायचे त्या माणसांना ते ओळखायचे. लोकविदू, हे लोकविदू म्हणजे लोकांना लोकांना जाणणारे, लोकांचं रहस्य जाणणार असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मनाचं रहस्य जाणणारे. त्यांनी स्वतःच रहस्य आधी जाणलेलं आहे, कारण ते संपूर्ण जागृत आहेत. त्यांना त्यांना आपण कोण आहोत ते आधी कळालं पूर्ण. बुद्ध झाले म्हणजे आपण कोण आहोत ते पूर्ण कळालं त्यांना. ते कळाल्यावर त्यांना लोकविदू झाले. ते लोकांना त्यांनी नंतर ओळखायला, लोकांना नंतर ओळखणं शक्य होतं जेव्हा त्यांनी स्वतःला आधी ओळखलेलं. आत्मभान, आत्मज्ञान, प्रज्ञा. ज्ञान म्हणजे फक्त ऐकीव ज्ञान नाही, किंवा वाचलेलं पाहिलेलं ज्ञान नाही, ज्ञानाचं ज्ञान. कारण आधी ज्ञानाचं भान इथपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याने मग ते संपूर्ण जागृत झाले आणि मग ते लोकांना ओळखू लागले आणि मग लोकांचे प्रश्न सोडवू लागले. दुसऱ्याचे प्रश्न आपल्याला तेव्हा सोडवता येतात जेव्हा आपल्याला आपला प्रश्न सोडवता येतो. जेव्हा आपल्याला आपलं कळतं तेव्हा दुसऱ्याचं कळतं आपल्याला. तर ती गोष्ट, ते पठाण जे आहे ते हळूहळू झालं पाहिजे. तर हाच मुख्य विषय आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला धम्मपदाची खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आपण हा अभ्यास आपण सिरियसली करू. आणि या ठिकाणी थांबलं तर चालेल का आता?